मंडळी, सकाळ असू दे किंवा संध्याकाळ, घरच्यांसोबत असू द्या किंवा मित्रांसोबत, आपल्या देशामध्ये चहाचा एक घोट सगळं काही ठीक करतो. नमस्कार, मी गुंजन आणि कुकू बेक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चहाच्या कपाचा केक बनवणार आहोत. अर्धा किलोचा हा केक होता आणि त्याचा फायनल आउटकम 1 नंबर आला होता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी अर्धा किलोचा व्हॅनिला स्पंज घेतला आहे, कारण केकचा फ्लेवर पायनॅपल होता. व्हॅनिला स्पंजचा फुल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पण एकदा नक्की जाऊन बघा. आता या स्पंजला मी 3 लेअरमध्ये कट करून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्याच्या लेअर्सचे साईड्स कट करून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला जो बॉटमचा लेअर ठेवायचा आहे त्याला 1 इंच तरी आपल्याला कट करायचा आहे. त्यानंतर सेकंड लेअर आपल्याला जो ठेवायचा आहे त्याला अर्धा इंच कट करायचा आहे आणि टॉपचा लेअर आपल्याला तसंच ठेवायचा आहे. आणि आपल्या केकच्या फ्लेवरनुसार याला आयसिंग करून क्रम कोट करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास फ्रीझरमध्ये सेट करून घेतलेला आहे. आता याला आपण फायनल आयसिंग करून घेणार आहोत. मंडळी, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर केकच्या अशाच काही क्रिएटिव्ह डिझाईन्सचे व्हिडिओज येत असतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा. म्हणजेच आपल्या केकच्या व्हिडिओजचे रेग्युलर नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तसेच आपल्या इंस्टाग्राम पेजवरसुद्धा मी खूप छान छान रील्स अपलोड केलेले आहे. इंस्टाग्राम पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथेसुद्धा आपल्याला फॉलो करायला विसरू नका. तर केकच्या फायनल फिनिशिंगसाठी मी तो फ्लेक्झिबल स्क्रॅपरचा यूज केलेला आहे. तुम्ही रेग्युलर स्क्रॅपरचासुद्धा यूज करू शकता. आणि इथं मी केकच्या साईड सगळे क्लीन करून घेतलेले आहे आणि टॉपला स्वेल्स पॅटर्न देऊन घेतलेला आहे. आता आपण केकच्या खालचा जो बेस आहे त्याला क्रीम अप्लाय करून घेणार आहोत, म्हणजे केकला असं बशीसारखा लुक येईल. तर इथं मी त्याला व्हिप क्रीमनेच कवर केलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे. आता वेळ आहे चहा बनवण्याची. तर चहा बनवण्यासाठी इथं मी 2 टेबलस्पून न्यूट्रल जेल घेतलेला आहे. त्यात 3 ते 4 ड्रॉप व्हाईट जेल कलर, 1 ड्रॉप ऑरेंज जेल कलर आणि 1 ड्रॉप ब्राऊन जेल कलर ॲड केलेला आहे. पण हा शेड थोडासा डार्क झालेला आहे, त्यामुळे यामध्ये मी व्हाईट जेल कलरचे अजून 3 ते 4 ड्रॉप्स ॲड केलेले आहे आणि इथं मी चहाचा कलर बनवून घेतलेला आहे. तर आता केकच्यावरती आपण हे जेल ॲप्लाय करून घेणार आहोत, एकसारखं ॲप्लाय करणार आहोत आणि केकच्या साईड्सला थोडीशीच आपण जागा सोडणार आहोत, जेणेकरून केकच्या बाहेर हे जेल दिसणार नाही आणि प्रॉपर चहाच्या कपाचा लुक येईल. आता जेल पसरून घेतल्यानंतर केकच्या साईडला आपण एक लाईन करून घेणार आहोत क्रीमनेच. पण याला मी नोझल वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे, फक्त पायपिंग बॅगला थोडंसं कट केलेलं आहे आणि त्याने बॉर्डर केलेली आहे. आता आपण कपाची दांडी बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी फॉन्डंटला रोल करून घेतलेला आहे आणि त्याला कपाच्या दांडीसारखा शेप देऊन घेतलेला आहे आणि त्यामध्ये टूथपिक स्टिक करून घेतलेले आहे, जेणेकरून केकमध्ये ते दांडी त्याची व्यवस्थित उभी राहील आणि लुक छान येईल. तर इथं आपला केक पूर्ण सेट झालेला आहे. आता पण ही दांडीसुद्धा फॉन्डंटची सुकलेली आहे. आता आपण याला केकला ॲप्लाय करून घेणार आहोत किंवा स्टिक करून घेणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता की टूथपिक लावल्यामुळे हे स्टिक करणं खूप इझी झालेलं आहे. आणि आता सगळ्यात शेवटी आपण टॉपर्स लावून घेणार आहोत. इथं मी काही कस्टमाइज टॉपर बनवून घेतले होते. जे काही चहाचे आमच्या इथे दुकान आहेत किंवा जे काही ब्रँड्स आहेत त्यांचे मी इथं टॉपर्स करून घेतलेले आहेत, कस्टमाइज पेपर टॉपर्स. तर हे मी चहाच्या कपावर लावून देणार आहे आणि याचा फायनल लुकसुद्धा खूप छान आलेला आहे. या केकची मी टोटल चार्जेस 400 रुपये घेतले होते, कारण यामध्ये आपण काही पेपरचे कस्टमाइज टॉपर्स ॲड केलेले आहेत, फॉन्डंटची दांडी एवढे आर्टिकल्स आपण यामध्ये ॲड केले होते. त्यामुळे याचे मी टोटल 400 रुपये एवढे चार्ज केलेलं आहे. तर इथं आपला केक तयार आहे. केक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.